नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत एक स्पेशल प्रोग्राम जो आहे वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सायकलपटूंनी जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता खारदुंगला खिंड सर केलेली आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. श्रीनगर लेह खारदुंगला ही सायकल मोहीम सुमारे 530 किलोमीटरच्या खडतर पर्वतीय मार्गावर पार पडली आणि या मोहिमेत सतत चढाव असलेले आणि जगातील अत्यंत कठीण मानले जाणारे झोजिला पास, नामिकाला, फोतुला, सोपास, मॅग्नेटिक हिल आणि अखेरीस खारदुंगला खिंड अशा उंच दऱ्याखोऱ्यातून हा प्रवास करण्यात आला. बेळगावच्या सायकलपटूंनी ही कठीण मोहीम अवघ्या 7 दिवसात पूर्ण केली. लालचौक मधून सुरू झालेल्या प्रवासात सोनमर्ग, द्रास, कारगिल, बुधकरबू, नुर्ला आणि लेह मार्ग हे अंतिम शिखर गाठण्यात आलं. या मोहिमेत सहभागी झालेल्या डॉक्टर श्रद्धा परुळेकर यांनी इतिहास रचत खारदुंगला खिंड सर करणाऱ्या बेळगावच्या पहिल्या महिला सायकलपटू होण्याचा त्यांनी मान मिळवलाय. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडू आणि दंतवैद्य असलेल्या डॉक्टर श्रद्धा यांनी सायकलिंगला आपल्या दैनंदिन फिटनेसचा भाग बनवला असून त्या नियमितपणे 30 ते 40 किलोमीटर सायकल चालवतात. त्यांनी धारवाड ते धनुषकोडी ही सायकलची मोहीम त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांच्यासोबत 58 वर्षीय रामनाथ चोडणकर यांनी ही खारदुंगला मोहीम चौथ्यांदा पूर्ण केली. त्यांनी भारतातील सर्वात लांब समजली जाणारी 3900 किलोमीटरची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा पूर्ण केली आहे. वय हे केवळ एक आकडा आहे हे त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर सिद्ध केलंय. अतुल हेरेकर यांनी खारदुंगला खिंड तिसऱ्यांदा सर केली. त्यांनी बेळगाव कन्याकुमारी हा 1234 किलोमीटरचा प्रवास केवळ 6 दिवसात पूर्ण केलाय. त्यासोबत राष्ट्रस्तरीय स्तरावरील फुटबॉल, आयर्न मॅन 70.3 फिनिशर आणि सुपर डॅरोन्यूर असलेले रोहन हरगुडे यांनी प्रथमच खारदुंगला खिंड सर केली. त्यांनी 1234 किलोमीटरचा बेळगाव कन्याकुमारी आणि 1551 किलोमीटरचा बेळगाव रन ऑफ कच्छ हा प्रवासही यशस्वीरित्या पूर्ण केलाय. त्यांच्यासोबत डॉक्टर भास्कर परुळेकर यांनी देखील ही मोहीम पूर्ण करत आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायकल प्रवासाची आणि सर्वोच्च उंचीवरील चढाईची नोंद केली आहे. त्यांनी धारवाड ते धनुष्यकोडी ही सायकल यात्रा सुद्धा पूर्ण केलेली आहे. तर यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांचा जो सायकलचा प्रवास होता तो आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या सर्वांचं वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सुरुवात कुणापासून करूया की कोण सांगतंय सायकलचा हा प्रवास कसा सुरू झाला तुमचा? रोहन सर. नमस्कार बेळगावी. अत्यंत आनंद होतोय की केली विनोदोनी आम्हाला इन्व्हाइट केलं आणि आमच्या म्हणजे ह्या प्रवासाबद्दल थोडं माहिती द्यावी आणि आमचा एक छोटासा एक इंटरव्ह्यू ठेवला. सुरुवात कुठनं करायची हेच प्रश्न आहे आता कारण की खूप सारे इव्हेंट्स आम्ही केलो सोबत आणि एक बाउंडिंग पण आहे आमच्या ग्रुपचं. ओव्हरऑल वेणुग्राम सायकलिंग क्लबचे आम्ही मेंबर आहोत आणि जवळजवळ 200 अधिक पण मेंबर्स आमच्याकडे रजिस्टर्ड आहेत. त्याच्यामध्ये 45+ लेडीज आहेत. ते खूप प्राऊड ही आहे की आजच्या तारखेत महिला देखील आमच्यात सहभागी होऊन सकाळी आपली म्हणजे ही फिटनेसची सायकल राईड कम्प्लीट करून मग आपल्या कामाला लागतात. म्हणजे प्रोफेशनल असू देत किंवा हाऊस वाईफ असू देत, त्या येतात आमच्याबरोबर. तर ह्या क्लबमुळे आम्हाला म्हणजे एक बाउंडिंग आले सगळ्यांमध्ये की फिटनेसला म्हणजे डायव्हर्ट झालेत लोक आणि आमचं बघून खूप सारे ग्रुप्स आहेत जे आता ऍक्टिव्हिटी स्टार्ट केले. रनिंग असू देत, सायकलिंग, स्विमिंग आणि ॲथलेटिक्समध्ये म्हणजे भाग घेतात. माझा प्रवास स्टार्ट झाला वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या स्थापना दिवशीपासून 2018 पासून जवळजवळ. तर आम्ही सायकलिंग करायचो. आमच्याकडे ज्या नॉर्मल सायकल्स असायच्या जसं की MTB सायकल्स म्हणतो आम्ही, त्या सायकल्स घेऊन आम्ही स्टार्ट केलं. मग हळूहळू जसं जसं कळत झालं की कुठली सायकल कुठल्या लेवलला यूज करायचं, एन्ड्युरन्ससाठी कुठली पायात, रेसला कुठली पायात. तर सगळे आम्ही 40+ होतो आणि आम्हाला काय रेसचं इंटेन्शन नव्हतं, फक्त फिटनेसवर कॉन्सन्ट्रेशन होतं आमचा. सो कुठल्या टाईपची सायकल घ्यायची, मग ती एकदम MTB म्हणजे जी साधी पण नाही किंवा एकदम रोड रेसची नको, तर हायब्रिड म्हणून एक सायकल यायची. तर सगळ्यांकडे आमच्याकडे हायब्रिड सायकल यायच्या स्ट्रेट बारच्या. आणि सगळ्या ओव्हरऑल बेळगावमध्ये आम्ही ते फिरायचो सायकल घेऊन किंवा बाहेर. एक मजा असायची आणि फक्त मुलं असायचो आम्ही 15, 20, 25 मुलं जायचो. सकाळी यायचं बरोबर. मग कधीतरी संडेची मोठी राईड असायची, जसं की आम्ही मेहपाळगडला गेलो, येळूरगडला गेलो, कधी जांभोटीला गेलो, मग नाश्ता करून परत आलो. 12-1 वाजायचे. आल्यानंतर सुस्तून झोपायचो आम्ही आणि नंतर मग संध्याकाळचा जो काय आहे कार्यक्रम आणि नेक्स्ट डे कामाला. तर असाच हा प्रवास चालायचा. हळूहळू काय झालं, लोक मग सुपर रँडोनर म्हणून एक कॉन्सेप्ट स्टार्ट झाला, त्याच्यात जायला लागले. म्हणजे त्यामध्ये एका वर्षात तुम्ही 200, 300, 400 आणि 600 किलोमीटर राईड्स करायला पाहिजेत. तिथं थोडं डायव्हर्ट झाला आणि त्याच्यानंतर मग आयर्न मॅन हे असे कॉन्सेप्ट हळूहळू ट्रायॲथलेट म्हणजे सायकलिंग, रनिंग, स्विमिंग असे 3 तुम्ही डिसिप्लिन्स करून ते तुम्ही आयर्न मॅन होता. तर हे करत 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 एक दिवस अतुलकडनं इन्स्पिरेशन आम्हाला मिळालं की यांचे मामा ना कायम सायकलिंगमध्ये म्हणजे सायकलिंग म्हटलं की आम्हाला यांच्या मामांची आठवण. तर काय असतं की हा मामाने आमचा प्रवास हा केलाय. मामा हे ज्योतिबाला दररोज जातात कोल्हापूरला म्हणजे
रामनाथ चोडंकर मामा. तर ते कोल्हापूरचे असल्यामुळे आणि ज्योतिबाचा हिल जो आहे तो खूप म्हणजे असं कठीण असतं. तर ते रोज जातात आणि येतात. मग आम्हाला ते इन्स्पिरेशन मामा कसं करतात काय करतात. मग एकदा मामा आले आणि मामा कळालं की अतुल आणि आमचा मेंबर प्रसाद आणि मामा हे सगळे कन्याकुमारीत आलेत, तिघच लोक. त्यात माझं पण नाव घातलं गेलं, पण मी वन ऑफ द अदर रिझन मला जमलं नाही त्या टायमाला जायला. आणि हे लोक जाऊन आल्यानंतर मग मला थोडा कॉन्फिडन्स वाटला की हे लोक करू शकतात तर आपण पण का नाही करू शकत आणि आपले मेंबर्स का नाही करू शकत. मग काही एक वर्षानंतर आम्ही अनेक ग्रुप तयार झाला ज्याच्यात अतुलला जमलं नाही आला. आणि मग आम्ही कन्याकुमारीला गेलो, जो 1231 किलोमीटरचा प्रवास होता. तो कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर थोडा कॉन्फिडन्स पण आला. मी आयर्नमॅन पण माझं चाललं आणि बाकीचे थोडे इव्हेंट्स पण केले आणि मग रन ऑफ कच्छ पण केला. आणि असं करत 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 हे थोडं प्लस मायनस होत ब्रेक घेत एक 2 महिन्यापूर्वी अतुलचा फोन आला की 1 महिन्यापूर्वीच म्हणा हरकत नाही की ठरलेला जायचं आणि खारदुंगला जायचं आहे. आणि ऑलरेडी 2023ला हे लोक गेले तेव्हा मी नाही म्हटलेलं, कारण की माझे काहीतरी पर्सनल्स त्या टायमाला कमिटमेंट्स होते. आणि माझं एक स्वप्न होतं की जगातला सगळ्यात मोटोरेबल रोड जो आम्ही 2 वर्षापूर्वी बाईकवर केलेला आणि 10 वर्षापूर्वी मी तो कारमध्ये केलेला, आता सायकलवर करायचा होता मला. सो हे एक स्वप्न होतं लिटरली, म्हणजे ते मला दिसत होतं पण मी कधी करणार माहित नाही. आणि मला असं आहे की मला बघायचं स्वप्न म्हणजे मी पूर्ण करायसाठीच बघतो. आणि ते स्वप्न अतुलने म्हटलं आता हे बाबा करायचं आहे. म्हणून म्हटलं अरे एकदम शॉर्ट नोटीसवर आहे. मग तरी म्हटलं नाही करायला पाहिजे आपण करूया. मग ठीक आहे ठरलं. मग हे दोघं पण आहेत मी सांगितलं, भास्कर आणि श्रद्धा. म्हटलं बरं झालं यांचे मामा पण आहेत आणि ते स्टार्ट झालं. पण काय झालं की हे लोक प्रॅक्टिसमध्ये होते आणि मी नव्हतो. आणि मग मी ह्यांच्यावर स्लोली प्रॅक्टिस स्टार्ट केली. मग एक थोडे प्रॅक्टिस 10-15 दिवसाची प्रॅक्टिस मला मिळाली. ह्यांच्याकडे चांगलीच प्रॅक्टिस होती आणि ह्यांच्यासोबत मी गेलो असं झालं. आणि तो जो प्रवास पुढचा होता ना, तो पहिला दिवस मला त्रास झाला पण नंतरचा सुंदर म्हणजे सुंदर होता. आजूबाजूचा निसर्ग आम्हाला वाटतं की खूप सुंदर आहे, बघायला वेळ असतोय नसतोय आम्ही बघत येत होतो निवांत. कुठे काय वाटलं की खायचो. आमच्याकडे बॅकअप व्हेकल फक्त लगेज आणि पाण्यासाठी होती. आम्ही किती बॅकअप व्हेकल वापरली नाही. आणि 7 दिवस हे आम्ही एकत्र इतके म्हणजे एन्जॉय पण केलोय. त्रास तर झालाय भरपूर नो डाऊट. अजून देखील इथं बसायला त्रास होता मला, पण एन्जॉय खूप केलो आम्ही इच अँड एव्हरी. हे जो एरिया होता तिथला, समजा की आता कारगिलला गेलो तर कारगिलला आम्ही प्राऊडली आम्ही तिथं सांगू हे केलं की आपले मराठा लेडी इन्फंट्री वी इज टेकिंग केअर ऑफ दॅट हे सध्याला वॉर मेमोरियलचं. मग तिथं आम्हाला बरेच आपले महाराष्ट्रीयन किंवा आपल्या कर्नाटकाचे आपली लोक भेटली. तर आपली लोक तिथं भेटणं म्हणजे खूप आहे. आणि आम्ही सायकल घेऊन आलो तर त्यांना खूप अभिमान वाटायचा, अरे तुम्ही सायकल घेऊन आले का. म्हणजे ते आर्मीवाले पण म्हणजे सायकल घेऊन आले मस्त मस्त, म्हणजे आम्हाला तरी प्रेस करायचे. सो हे एक एकंदरीत आम्हाला ओव्हरऑल ते माहोल असा होता की सगळे आम्हाला अप्रिशिएट करायचे. लाल चौक पासून जिथं आम्ही स्टार्ट केलो तर आमचे मला वाटतं आम्हाला सेलिब्रिटी सारखे फोटोज घेतले आमचे. आम्हाला जरासं ऑड वाटलं, पण नंतर कळालं की खरोखर हे विचार करणं देखील पलीकडचं आहे. जे आम्ही करायला चाललोय ना ते विचार करायचा पण पलीकडचं आहे. मग हळूहळू जसं संपत आलं, जसं आम्ही लेहला पोहोचलो आणि 1 दिवस उरलेला, तर दिसत होतं की आता आम्ही नेक्स्ट हे अचीव्ह करणार आहे. आणि असं कुठेच नाही की बाबा उद्या काय होईल उद्या, असं कुठेच नाही, कारण की आम्हाला ते करायचंच आहे. समजा 2 तास लेट झालं तरी आम्हाला करायचं आहे ते. सो आम्हाला ते अचिव्हमेंट करायचीच होती, नो डाऊट ॲट एनी कॉस्ट. मग आम्ही हळूहळू करत सोबत एकमेकाचा साथ घेत थांबत करत मस्त म्हणजे खात पीत सगळं करून व्यवस्थित केलं. आणि ह्या प्रवासामध्ये मला वाटतं जास्ती एक्सपिरियन्स ना भास्कर शेअर करेल, माझ्यापेक्षा जास्ती तो शेअर करेल. कारण की तो सगळ्यांबरोबर असायचा, मी थोडं पाठीमागे असायचो. मग मी कधीतरी हिच्यावर बोललो हात, मग अतुल भास्कर आणि मामा एकत्र असायचे. मग तो थोडं परत आपल्या वाईफला भेटायला मागं किंवा मला भेटायला मागं यायचा. असं त्यामुळे त्याला एक्सपिरियन्स आमच्यावर सगळ्याला तो सांगितलं मला. ओके. माझं नाव डॉक्टर भास्कर परोळेकर, वेणुग्राम सायकलिंग क्लबचा मी मेंबर आहे. आणि ही जी मोहीम आम्ही पहिलं स्वप्नच बघितलेलं की आपल्याला होणार की नाही. अतुलने ज्यावेळी सांगितलं तेव्हा अतुलला मी पहिलं विचारलं की आम्हाला होणार की नाही, पहिला सांग, खरंच सांग काय ते. नाहीतर त्याचं मोटिवेशन द्यायची पद्धत अशी असते की आंबोली घाट, अरे काय नाही करता, काहीच नाही आहे. चोरला घाट, अरे काहीच नाही आहे, थोडं 5 किलोमीटर पुढे चालवायचं, असंच त्यांनी मला सांगितलेलं. मग त्यांनी सांगितलं की काही नाही, आपल्याबरोबर मामा येतात, म्हणजे रामनाथ चोडणकर सर जे नाही आहेत, ॲक्च्युली ही इज द मोटिवेटर फॉर दिस एक्सपिडिशन. कारण जसं आता ह्यांनी सांगितलं तसं त्यांनी ज्योतिबा नेहमी जातात कोल्हापूरमधनं, पण त्यांना मामांना मी म्हटलेलं की काय करायचं, कशी प्रॅक्टिस करायची. तर ते म्हणाले आपल्या इथे बागेवाडी घाट आहे तो, किंवा चोरला घाट किंवा तुमचा जांबोटी, हे एलिव्हेशन्स तुम्ही रेग्युलर, आता तुमच्याकडे फक्त 1.5 महिन्याचा वेळ आहे, त्याच्यामध्ये एक 10-12 वेळा करा. आणि नंतर ज्यावेळी आम्ही मध्ये एकदा मामाशी बोललो की मामा आता आणखी 1-2-3दा करायचं आमचं राहिलं आहे. मग आमची प्रॅक्टिस झाली. ओके ठीक आहे. मग मी अतुलला म्हटलं की मामा ज्योतिबा साधारण किती वर्ष करतायत, तर तू मामांना विचार म्हणून सांगितलं. तर मामांना मी विचारत, मामाने सांगितलं साधारण माझं 2-2.5 हजार वेळा ज्योतिबा झालेला आहे. मग मामांना म्हटलं
आम्ही तुमच्या जवळपास पण नाही आहे मामा, कसं करायचं, म्हणजे काय प्लॅनिंग. नाही होतंय, तुम्ही बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यावेळी श्रीनगरला आमची पहिली राईड स्टार्ट झाली, 90 किलोमीटरची, 92 किलोमीटरची ती राईड होती. तर पहिलं 10 किलोमीटर नंतर मी माझ्या वाईफ बरोबर, म्हणजे श्रद्धाबरोबर चालवत होतो सायकल. तर मामाने सांगितलं सोडून टाक तिला आता, आणि तू तुझ्या पेसने चालव, आणि बरोबर जे ग्रुपमधले मेंबर्स आहेत, जसं रोहनने सांगितलं तसं त्यांना एन्जॉय कर आणि त्यांच्याबरोबर चालव. मग मला थोडंसं ऑड वाटलं. मी मामांना विचारलं का सर, ती डिमोटिवेट होणार? तर ते म्हणाले नाही, तू तिच्यावर चालवलंस तर ती आणखी डिमोटिवेट होणार आणि ती कम्फर्ट झोनमध्ये जाणार. ह्याच्यानंतर मग ती सांगणार की नाही, मग ते कंप्लेंट्स पहिल्या दिवसापासून चालू होणार. तसं नाही, आपल्याला सर्वात आधी तिला पोचवायचं आहे वरती, नंतर आपण सगळे आपण तर करणार आहे, ह्या मेंटॅलिटीने चालव म्हणाले. मग तसं मी फॉलो केलं आणि पूर्ण राईडमध्ये म्हणजे रामनाथ सर तिला भरपूर सपोर्ट करायचे आणि आम्हाला पण सपोर्ट करायचे. आणि आम्ही कुठं फोटोग्राफीसाठी थांबलो, व्हिडिओग्राफीसाठी थांबलो, कारण आम्हाला पॅशन आहे. आम्ही मुळात सायकलिंग याच गोष्टीसाठी करतो की आमच्या रेग्युलर रुटीनमधनं बाहेर पडून, सायकलिंग हा एकमेव स्पोर्ट्स असा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडता. जिम किंवा रनिंगला एक लिमिटेड एरिया असतो, पण सायकलिंगला तुम्ही रनिंगसाठी असं नाही आहे की रनिंगसाठी तुम्हाला स्पेशल त्या लोकेशनला जाऊन किंवा कार घेऊन जाऊन तिथं रनिंग करायला लागते. बरोबर. सायकलिंगला तसं नाही आहे. सायकलिंगला आज तुम्ही ठरवलं की आज ह्या रूटला जायचं, रोज तुम्ही वेगवेगळ्या रूट चूज करून तिथं जाऊ शकता. आणि तशा पद्धतीने आम्ही तिथं स्टार्ट केल्यानंतर मामा मला म्हणाला की आता तुम्ही हे सगळं जास्त याच्यामध्ये आपला वेळ फुकट जातोय, कारण इथे जे आम्ही 50 किलोमीटर 2.5 तासात किंवा 2 तासात पूर्ण करतो, तिथं 50 किलोमीटरला 10 तास लागतात मॅडम. म्हणजे आपलं ॲव्हरेज टायमिंग पडते किलोमीटर 5 ते 6 किलोमीटर असं होतंय. मला आठवते शेवटच्या दिवशीचा खारदुंगलाचा प्रवास आणि शेवटचे 8 किलोमीटर राहिलेले, 38 किलोमीटर वन वे होतं आणि 76 किलोमीटर होतं 2 वे. तर 8 किलोमीटर राहिल्यानंतर रामनाथ सर म्हणाले की आता आपण सिंगल डिजिटमध्ये आलो, आता का आपलं होतंय 30 किलोमीटर तुम्ही चढाई करून वरती आलेला. मग मी अतुलशी बोललो, अतुलला म्हटलं की 8 किलोमीटरला काय आता आपण तासाभरात पोहोचू. तर अतुलने मला सांगितलं कमीत कमी 2.5 तास लागणार. बापरे. तेव्हा माइंडसेट खरं तुटलं माझं आणि म्हटलं की नाही अजून 2.5 तास चालवायचं आहे. तो म्हणाला हो, आता ह्याच्यानंतर तुम्हाला स्नोफॉल एक्सपिरियन्स करायला मिळणार, ह्याच्यानंतर तुम्हाला रेन पण येईल, कारण तिथलं वेदर असं आहे की ते टोटली अनप्रेडिक्टेबल आहे. बरोबर. आमच्याबरोबर आमचे विंडप्रूफ जॅकेट्स पण होते, रेनकोट्स पण होते, थंडीचे कपडे पण होते. आणि प्रत्येक 15 मिनिटानंतर वेदर चेंज होतं खारदुंगला. जे रायडर्स जातात किंवा कार घेऊन जातात त्यांना माहीत आहे हे. मग तो म्हणाला की हा 8 किलोमीटरच चॅलेंजिंग आहे आणि आजची राईड ही ह्या 8 किलोमीटरची आहे असं डोक्यात ठेवून चालव, आता जे 30 किलोमीटरचे केलेले आहे ते विसरून टाका तुम्ही. मी म्हटलं ठीक आहे, आता श्रद्धाला हे सांगू नकोस परत, नाहीतर ती इथंच थांबणार आणि क्विट करणार. मग रामनाथ सर आले आणि म्हणाले की नाही तुम्ही करू शकता, तुम्ही, मी सर्वात जर समजा मी पुढे गेलो तर मी थांबतो आणि शेवटचा जो 2 किलोमीटरचा प्रवास आहे आपण सगळ्यांनी परत एकदा करूया. आणि तसं झालं नाही. फॉर्च्युनेटली आम्ही शेवटचे 4-5 किलोमीटर सगळ्यांनी एकत्र व्यवस्थित पूर्ण केलं. मजा आली. सगळ्यांनी हा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे असं वाटतं मला. नक्कीच. अतुल सर काय सांगाल? नमस्कार, माझं नाव अतुल हेरेकर, बेळगावचाच. म्हणजे माझं म्हणणं आहे कसं, म्हणजे प्रत्येक सायकलपटू जो आहे त्याने एकदा तरी खारदुंगला केलं पाहिजे. बर. जशी पंढरीची वारी आहे तशी सायकलची वारी केली खारदुंगला. म्हणून मी पण म्हणजे कसं 2022ला आधी मामावर गेलो सायकलिंगला. मला नव्हता हा विषय माहित, म्हणजे एवढं टफ असेल वगैरे. तरी पण त्यांच्या बरोबर सहवासात राहून म्हणजे मी त्यांच्या पासूनच शिकलेलो आहे पूर्ण. सायकल असू दे, ट्रेकिंग असू दे. मग परत 2023चा काळ म्हणजे आमचे बेळगावचे वेणुग्राम सायकलिंग क्लब त्यांचे मेंबर्स घेऊन गेलो. परत हेना न्यायची इच्छा होती. म्हणजे एकदा तरी तुम्ही सायकलपटू आहे तर एकदा तरी लाईफमध्ये हे करावं अशी इच्छा आहे. आणि सायकलमुळे कसं आपण निसर्ग खूप जवळून बघतो. अगदी. तुम्ही बाईकनं जावा किंवा कारने जावा, जातो पण काय लक्षात नसतंय. सायकल कसं खूप म्हणजे निसर्गाच्या जवळ जातो. म्हणून प्रत्येकानं एकदा तरी सायकलवारी करावी खारदुंगला. बरोबर. मग एखादा नवीन जर सायकलपटू तयार होत असेल किंवा आता यंग जनरेशनमध्ये जर असं क्रेज वाढलंय, तर त्यांना काय ॲडवाइस कराल तुम्ही की त्यांनी सुरुवात कशापासून करावी? सुरुवात सावकाशच. आता मी पण सुरुवात किती 5 किलोमीटर सायकल मारायला होत नव्हती. सुरुवातीला 2013ला सायकलिंग चालू केलं. इथनं म्हणजे 5 किलोमीटर खूप हे व्हायचं. हळूहळू सुरुवात 5, 10, 15, 20, 25. आणि एकदा त्याला निसर्गाची आवड जर असेल तर तो ऑटोमॅटिकली सायकल चांगला तयार होतोच. इनफॅक्ट त्याची वाईफ आणि मुलगी, जसं आता ह्याची वाईफ चालवते सायकल, त्याची वाईफ, माझी वाईफ आणि माझी मुलगी पण, म्हणजे जेव्हा आम्ही 3-4 वर्षापूर्वी स्टार्ट म्हणजे केलं ना थोडं,
तर त्यांना पण आम्ही इन्व्हॉल्व केला. तर त्यांनी देखील 30-40 किलोमीटर केलेत आणि करू शकतात. पण काय नाही तर काय अडचणीमुळे मे बी फॅमिली किंवा त्यांचं होम असतं ना, त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं बॅकअप होतात. पण केलेत आमच्या ह्याच्याला लागून आणि आमच्याबरोबर लागून म्हटल्यासारखं तरी हरकत नाही की आम्ही पण बरेच जणांना असं म्हणजे प्रोत्साहन पण देतो. तुम्ही म्हटल्यासारखं सायकल कुठली घ्यायची मला नाही म्हटलं, दिवसात 1-2 फोन येतातच. बरोबर. आणि आता नाही, असं गेली 4-5 वर्ष मला फोन येतात, मग कुणाकडे घ्यायची, कशी. मग मी एकंदरीत एकच सांगतो सगळ्यात इम्पॉर्टंट, पहिली गोष्ट तर फिटनेसकडे जर बघायचं असलं ना, प्रत्येक व्यक्तीने म्हणजे बेळगावच्या असं नाही, ज्या जन्माला जो माणूस आलाय ना, तो आपलं बॉडी एक टेम्पल म्हणून समजून ना, दिवसातले अर्ध्या तास आपल्यासाठी मी टाईम म्हणतो त्याला मी. त्याच्यामध्ये माझे आई वडील नाहीत, माझी मुलगी नाही, माझी मुलं नाहीत, माझी बायको नाही, माझं कोणच नाही आहे. तो अर्धा तास फक्त आपल्या बॉडीला फिटनेस आणि फिट ठेवायसाठी द्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सायकलिंग असू दे, स्विमिंग, रनिंग, काही करा, कुठलाही असू दे, ते करायलाच पाहिजे. इट इज मस्ट. तुम्हाला जर व्यवस्थित आयुष्य तुमचं पुढे घेऊन जायचं आणि निसर्गामध्ये खूप काय काय बघायचं आहे. भारतात काय बेळगावमध्ये खूप सगळं बघायचं आहे. आम्ही ट्रेकिंग्स पण जातो, ते एवढं सुंदर आहे जग ना. तर हे जर करायचं असलं ना तर हे डिसिप्लिन पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सायकलिंगचं मी जे तुम्ही म्हटलं लहान मुलांसाठी काय ॲडवाईस करताय ना, सायकल ही विदाऊट गिअरची सायकल 7वी ते 10वीच्या मुलांना विदाऊट गिअरची सायकल चालवली पाहिजे. कारण की ह्या टायमाला ह्या एजमध्ये त्यांचे पाय ग्रो असतात. आम्ही कधीच कुठली पण ती MTB किंवा गिअरची सायकल रेकमेंड करत नाही. माझ्या सगळ्या मित्रांना सांगतो, त्यांचे मुलांचे पाय जर एकदम स्ट्रॉंग झाले ना, मग पुढे त्यांना कुठली पण तुम्ही 10,000ची काय 1 लाखाची पण सायकल देऊ शकता. पण सध्याला सिम्पल 7-8 हजारची तुमची विदाऊट गिअरची सायकल, हर्क्युलस किंवा कुठल्या ॲटलाची सायकल द्या तुम्ही. सो त्यांचे ते पाय स्ट्रॉंग होतील आणि त्यांना आवड निर्माण होईल. बरोबर. हे एकच हे होतं. मॅडम, तुम्ही काय सांगाल, तुमचा अनुभव? खारदुंगला जेव्हा जायचं असं अतुल म्हणाला तेव्हा असं वाटलं की अरे कसं होणार, शक्य नाही. म्हणजे आमच्याकडनं असं, आमच्या वेणुग्राम सायकलिंग क्लबमधल्या खूप लेडीज खूप चांगल्या एन्ड्युरन्सवाल्या आहेत, पण आम्ही कधीच इतकं 13-13 तास सायकलवरती बसलोय एका ह्याला असं आम्ही कधी केलेलंच नाही. सीटवरती बसणं म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे जसं म्हणतो ना, वेदर कंडिशन्स, चालवणं, ते एलिव्हेशन मारणं जसं डिफिकल्ट आहे, तसं मुळात सायकलवरती 12 तास किंवा 13 तास बसणं हे मी म्हणते एकदम मोस्ट डिफिकल्ट गोष्ट आहे. आम्ही कधीच केलेलं नव्हतं. बरोबर. तर धारवाड टू धनुषकोडी केलं होतं, पण अरे कसं होणार म्हटलं, असं नाही होणार, प्रॅक्टिस नाही, काही नाही. त्या म्हणाला काय नाही, जांभोटी 1 महिना प्रॅक्टिस करायची आहे, फक्त 20 तरी राईड मारल्या पाहिजेत जांभोटी, रोज जायचं यायचं. म्हटलं ठीक आहे, 15-20 राईड मारल्या तर जमेल काय? तर हा म्हणाला, अतुल म्हणाला होय होय जमणार. त्याची मोटिवेशन द्यायची पद्धत थोडी वेगळी आहे, तो सांगतच नाही अर्ध्या गोष्टी आम्हाला. तर म्हटलं ठीक आहे, आम्ही आपले मारतोय, आपले रोज जांभोटी प्रॅक्टिस करतोय. आणि मग तरी पण एक धाकधूक होती मनात की होते की नाही. भास्कर तर होताच, रोहन आणि अतुल तर माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांच्याशी ऍडजस्ट व्हायला मला काहीच प्रॉब्लेम नव्हतं. मला भीती होती मामांची, की रामनाथ सोडणकर सर, म्हणजे ते एवढे ग्रेट सायकलिस्ट आहेत आणि आम्ही तिथे जाऊन जर गाडीमध्ये बसलो किंवा होत नाही बाबा म्हणून क्विट केलं तर अरे काय, वेणुग्राम सायकलिंग क्लबची थोडी तरी आम्हाला ठेवली पाहिजे, अशी इतकी भीती होती मनामध्ये. पण नाही, लकीली रामनाथ सरांनी इतकं व्यवस्थित सांभाळून घेतलं. म्हणजे मला शेवटच्या दिवशी असं जाणवलं की त्या माणसाला किती काळजी होती मनामध्ये, की आपल्याबरोबर एक लेडीज येते तर तिला व्यवस्थित ते कम्प्लीट झालं पाहिजे, कोणताही प्रॉब्लेम येता कामा नये, एवढं हे होतं. हॅट्स ऑफ टू हिम. त्यांनी खूप सांभाळून घेतलं आम्हा सगळ्या मुलांना. म्हणजे अतुल तर त्यांचा भाचा आहे, पण आम्हाला सगळ्यांना त्यांनी इतकं छान सांभाळून घेतलं आणि नेला आम्हाला. इतकं खरंच त्या माणूस ग्रेट आहे, त्याचं कौतुक आहे. खूप खूप अविस्मरणीय आहे. हा म्हटला तसं छोट्या छोट्या गोष्टी आपण निसर्गातल्या बघत जातो, खूप सुंदर आहे. लेह लडाख एकदा तरी सायकल जो चालवतो त्यांनी केलंच पाहिजे आयुष्यात. म्हणजे प्रयत्न त्यांनी नक्कीच केला पाहिजे, सगळ्यांना जमेल. आमचे वेणुग्राम सायकलिंग क्लब वाले तर सगळ्या बायका सुद्धा ग्रेट आहेत, नक्की जमेल त्यांनी प्रयत्न केला तर. आणि बेळगावच्या आजूबाजूला हा म्हणतो तसं 10 किलोमीटर 15 किलोमीटर मध्ये इतक्या सुंदर सुंदर बघण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या आम्ही गाडीवरती कॉलेजमध्ये असताना कधीच बघितल्या नव्हत्या, ज्या सायकलिंग स्टार्ट केल्यावरती आता आम्हाला बघायला मिळतं. किती सुंदर आहे बेळगाव आपलं, आणि किती ब्लेस्ड आहोत आपण की इतकं सुंदर बेळगावात आपण राहतो, आपल्याला एवढं छान अनुभवता येतं, वेदर, निसर्ग, सगळं. नक्कीच ना. पण एक लेडी म्हणून तुम्हाला काही चॅलेंजेस आले का हा प्रवास करत असताना? आले ना. मेन म्हणजे वॉशरूमचा हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सगळीकडेच आहे, असं मी काय म्हणणार नाही की तिथेच होता, सगळीकडेच. वॉशरूम्सना दरवाजे नाहीत, काही नाहीत, खूप प्रॉब्लेम आहे. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, केली का हाथ आपके साथ.
के साथ। KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312 473777. केली करसून सदा वेणुध्वनी वेणुध्वनी. पेट्रोल पंप्स नाहीत. हा, इथे ऍटलीस्ट आपल्याकडे शंभर पेट्रोल बापरे. पंप्स तरी आहेत, तिथे तर पेट्रोल पंप्स पण नाहीत. म्हणजे इतकं डिफिकल्ट होतं ते वॉशरूम प्रकार. आणि त्याच्यासाठी आम्हाला सकाळी 4 वाजता उठा, तुमचं काय करायचं ते व्यवस्थित आवरा, रुटीन त्याच्यात आधी, आणि मग बाहेर पडा. मग छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला ऑप्शनच नाही. मग कुठंतरी तिथे झाडं पण नाहीत बापरे. की बाबा झाडाच्या मागे तरी जाता, अशी झाडं सुद्धा नाहीत की कुठे जागा मिळेल तिथे मिळायला चान्स की जाऊन या, एवढंच करू शकतो. बापरे. दॅट वॉज ऍक्च्युली टफ. म्हणजे ऍज अ लेडीज ते गोष्ट खूप. पण ऑन द वे बाकीच्या ज्या लेडीज आहेत ना, त्या खूप मोटिवेट, भले त्या गाडीत असतील ना, पण त्या इतकं तुम्हाला मोटिवेट करतात की रामनाथ मामा मला चिडवायचे की आम्ही पण एवढे सगळेजण तुझ्याबरोबर सायकलिंग करतोय, पण 80% फुटेज हीच खाऊन जाते लेडीज आहे म्हणून, आणि मी म्हातारा आहे म्हणून मला 10% मिळतात, आणि उरलेले 10% ही 3 मुलं मिळून वाटून घ्यायचं म्हणून. बरोबर. म्हणजे चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव खूप आहे या प्रवासामध्ये तुम्हाला. जसं तुम्ही एक एक्सपिरियन्स शेअर केला त्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही बाईकवाल्यांच्याकडनं ही स्टोरी ऐकली होती. म्हणजे लेह लडाखला गेलेत ते, ही स्टोरी, किंवा असं काहीतरी जर्नी केले त्यांनी, ग्रुप जर्नी वगैरे, हे बाईकवाल्यांचं पण तो एक्सपिरियन्स छान आहे. मी क्रिटिसाइज नाही करणार त्यांना, कारण की मी पण बायकर आहे, असं नाही आहे. मी सायकलिस्ट आहे, बायकर आहे, मी सगळंच आहे. सो ऑल इन वन. पण तिथं कसं झालं, त्यांना डायरेक्ट लेहमध्ये जायला लागतंय. बघा, तुम्ही 2-3 दिवसात लगेच लेहला पोहोचताय. सो एकदम खालनं तुम्हाला वर फेकलं जातंय, तुमचं तुम्ही फेकलं जातोय. आम्ही कसं झालं, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम स्लोली ॲक्लिमेटाईज होत गेलो. सो माझ्याकडे अशी फुटेजेस आहेत ना, की मी इतकं मस्त ब्रिदिंग करून व्हिडिओ करतोय सायकलवर, आणि पाठीमागे आमचा एक ड्रायव्हर, त्याला डायमॉक्स गोळी द्यायला लागली, डॉक्टरने दिले डायमॉक्स गोळी, त्याला ब्रिदिंग त्रास होता आमचाच ड्रायव्हरला. सो हे अशी परिस्थिती असते. मग खालती एक माणूस झोपून तो ऑक्सिजन घेत होता, बायकर एक ऑक्सिजन घेत होता, त्याचा व्हिडिओ काढला. सो अशा प्रसंग देखील आले आम्हाला. तर आम्हाला असं वाटत यार आम्ही ह्युमन्स नाही आहे. म्हणजे तुम्ही एकदा सायकलिंग मध्ये गेला ना, त्या लेवलला गेला ना, की असं वाटतं की अरे हा आम्ही ह्याच्यात नाही आहे. आणि त्यात खरोखर म्हणजे अप्रिशिएट करायचं काय, म्हणजे वी ऑल्सो फील प्राऊड अबाउट इट, की श्रद्धा म्हटली की त्रास खूप आहे, काहीच त्रास नाही झाला. मी तिच्या मागं बऱ्याच वेळा होतो, कारण की लास्ट मी असायचो. ती एवढं व्यवस्थित सायकल चालवत होती, एकदम व्यवस्थित, कुठेच नाही तिला असं कुठे. हा, ती म्हटल्यासारखं जे नेचर कॉल्स आणि त्यासाठी थोडेसे कुठेतरी ऍडजस्टमेंट्स होते, पण तिला काही त्रास नाही झाला. मला त्यातल्या त्यात थोडा फर्स्ट डेला त्रास झाला. बाकी त्रास आहे बघा, सगळ्यांना थोडाफार होत असतोय. थोडं नोज ब्लिडिंग होतंय, थोडं घसा कोरडा होतोय, ओके, खाणं पिणं वेगळं झालं असतंय, मोशन्स क्लिअर नाही, कलर चेंज तर माझा अजूनही झाला, सगळ्यांना झाला. पण शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग लेडी, मी खरं सांगतो. म्हणजे मेंटली पण आणि फिजिकली पण. मी माझ्या वाईफला पण 10 वेळा सांगितलं, कसलं केली सायकलिंग तिने, जबरदस्त केली. तिला बघून मला असं वाटतं अरे मी तिच्या पुढे झालं पाहिजे थोडं, तर तिच्या मागे राहिलं तर म्हणणार हा लास्ट आला म्हणून. सो त्या मोमेंटला एक वेगळे आपले एक मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन एकमेकांनाच आम्ही घेत होतो. बरोबर. आणि थोडा तुतुमय पण व्हायची. आम्हाला वेगवेगळे नावं पण ठेवलेले, ग्रुप व्हायचा, 2-3 ग्रुप व्हायचा, मग ह्याला नाव ते ठेवते. तुम्ही मग अशी म्हणाल तसं मध्ये काही गोष्टी आठवतात, मी सांगतो की मामाने आम्हाला पहिल्या दिवशी रामनाथ सरांनी सांगितलेलं की आम्हाला असं सगळ्यांना समोर बसून सांगितलं त्यांनी, हे बघा आपला 7 दिवसाचा प्रवास आहे, 7 दिवसामध्ये कदाचित असं पण होणार की 2-3 दिवसानंतर एकमेकांची भांडणं होतील, मी सुद्धा तुम्हाला काहीतरी उलटं बोलेन, तुम्ही मला बोलाल, हे सगळं इथंच विसरून जायचं. हे तुम्ही घरातनं बाहेर पडल्यानंतर भरपूर गोष्टींचे ॲडजस्टमेंट्स करायला लागतात. तर त्याच्यामुळे आमचं इथं अंडरस्टँडिंग आहेच. आम्ही एकाच ग्रुपमध्ये सायकलिंग करतो, एकत्र खूप राईड्स केल्यात. पण रामनाथ सर आल्यानंतर पण आम्हाला असं वाटत होतं की ह्यांच्यावर आम्ही ॲडजस्ट होऊ की नाही, किंवा त्यांच्या फूड हॅबिट्स, किंवा ते फार डिसिप्लिन्ड आहेत. एक मेन्शन करायचं की गोष्ट, मी मामा आता हे जर ऐकतील कधी तर ते सांगतील कशाला सांगितलंस, पण मी सांगू इच्छितो. त्यांनी काश्मीर टू कन्याकुमारीची सायकल राईड 3900 किलोमीटरची कंप्लीट केली. त्याच्यामध्ये त्यांनी एकही मिनरल वॉटरची बॉटल बाहेरनं घेऊन पिली नाही. मग त्यांना मी विचारलं की मामा असं का केलं तुम्ही, म्हणजे कशासाठी एवढं रिस्क का घेता, की मध्ये जर समजा कुठे लूज मोशन स्टार्ट झाले, डायरिया किंवा काही ह्या झालं, कॉलर किंवा असे कुठले कॉन्टॅमिनेटेड वॉटर असते, तुम्ही कशाला येतं. ते म्हणाले काही नाही, माझ्या डोक्यात एवढंच होतं की दिवसाला आपण 6 ते 7 लिटर पाणी पितो. जर समजा एक 150 किलोमीटर चालवायचं आहे तर एक 6-7-8 लिटर पाणी जातं. मग तू विचार कर की 6 लिटरने ॲव्हरेज प्रमाणे मी 26 दिवस सायकल चालवली, 26 × 6 बॉटल्स मी कचरा वाचवला निसर्गामधला. हे
माझ्याबरोबर त्यांच्याबरोबर आणि जे रायडर्स होते त्यांनी पाण्याची बॉटल घेऊन पिलेली, पण त्यांनी मला सांगितलं की आता भारतामध्ये फॉर्च्युनेटली सगळीकडं हॉटेल्समध्ये किंवा सगळीकडं आपण मुद्दाम मिनरल वॉटर पितो, पण ते काही पिण्याची गरज नाही आहे. सगळीकडं तुम्हाला RO वॉटर किंवा हे सगळं अवेलेबल आहे, पेट्रोल पंपमध्ये पण अवेलेबल असतंय, पण आपण हे करायला पाहिजे. मग असं काहीतरी एक डोक्यात मोटिवेशन घेऊन जर सायकलिस्टने हे केलं तर खूप काही चेंजेस होऊ शकतात. नक्कीच ना. आणि खूपच चांगला मुद्दा सांगितला त्यांनी, कारण आपण पर्यावरणाचाही तेवढाच विचार करायला पाहिजे जेव्हा आपण अशा काही ट्रॅव्हलिंगला जातो. इवन आपण पिकनिकला वगैरे जेव्हा जातो तेव्हाही या सगळ्या गोष्टींचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. तर खूप साऱ्या चांगल्या वाईट आठवणी तुम्ही शेअर करताय आणि खूपच मजा येते ऐकताना. आमचे लिस्नरही खूप एन्जॉय करतील हा प्रवास. अर्थात ते रेडिओवर ते ऐकतील, पण तिथं गेल्यासारखं त्यांना फील येईल. नक्कीच. तर एवढे चढ उतार सर होते अतुल सर, तुम्ही सांगा की एवढ्या चढ उतारांचा प्रवास आणि तो सायकलवरून करणं, मग त्याचं प्रॅक्टिस अर्थात तुम्ही सांगितलंच की जांभोटीला जाऊन तुम्ही बऱ्याचदा तिकडं जाऊन येऊन प्रॅक्टिस तुमचं झालं, पण असं काही टार्गेट तुम्ही ठेवला होता का की एवढ्या दिवसात हे कम्प्लीट व्हायलाच पाहिजे किंवा करायलाच पाहिजे, असं काही ठरवलं होतं का? टार्गेट असं काय नसतंय, पण कसं आहे मिनिमम म्हणजे 8 दिवस कालावधी, 8 दिवस 7 दिवसात म्हणजे आपलं रेग्युलर सरासरी किती 70 किलोमीटर, पहिला दिवस 90 किलोमीटरचा होता. बर. थोडं म्हणजे आपण खालच्या लेवलला होतो. जसं वर पोहोचत राहतो तसं ऑक्सिजनचा त्रास होतो, ब्रिदिंगचा त्रास होतो, मग थोडंसं किलोमीटर धाप लागायला चालू होते. मग एक 50-60 किलोमीटरचं एव्हरेज प्रतिदिन आम्ही पूर्ण करत होतो. मग एका 50-60 किलोमीटर थोडं डाऊन हिल असायचं, 1-2 पास असायचे. त्याप्रमाणे आम्ही सावकाश आपल्या तब्येत सांभाळून आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि जे आम्ही ग्रुप म्हणजे MTB काश्मीर म्हणून एक ग्रुप आहे काश्मीरचा, म्हणजे त्यांच्यातर्फे आम्ही गेलो, त्यांनी म्हणून पूर्ण पॅकेज दिलेले. अच्छा. सायकली, फूड, जेवण वगैरे सगळं त्यांचं होतं पॅकेज. बर. त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या 7 वर्ष त्यांनी चालू केली, म्हणजे त्यांची कंपनी MTB काश्मीर. ह्या 7 वर्षामध्ये तुम्ही पहिले 5 रायडर आहे की तुम्ही गाडीत चढून नाही सायकल. इंडियातला पहिला ग्रुप आहे जो विदाऊट बॅकअप सपोर्ट म्हणजे जे गाडी न घालता तुम्ही पूर्ण केलाय. त्यात बरेच त्यांच्याकडे 8-9 वर्षापासून जे काही त्यांनी करतात ग्रुप्स येतात, ग्रुप्स ते सगळं कोणतरी मग सायकल गाडीत घातली म्हणजे इंडियामध्ये. तसं त्यांचा पहिला ग्रुप एक मलेशियातनं आलेला 11 लोकांचा, त्यांनी विदाऊट सपोर्ट केलेला 2 वर्षापूर्वी. सो ओव्हरऑल 2 ग्रुप्स आम्ही त्यांच्या मागं पूर्ण केलाय. आणि आता सध्याला त्यांचा एक ग्रुप नाशिकचा चाललाय जो एकदम खूप चांगला करतोय. आणि पण त्यांना थोडंसं म्हणजे वेदर कंडिशन्स डिफिकल्ट, त्यांनी खूप चांगला करले सध्याला प्रवास. त्यांचा पण आता मला वाटतं 4th डे चालू आहे आणि ते आता बहुतेक बुध खरबोल आहेत. आणि माझे पण त्यामध्ये 3-4 मित्र आहेत, तर ते मला मेसेज करत असतात आम्ही आज हे केलं ते केलं. तर ते सांगितले की आता थोडं वेदर कंडिशन चेंज झालेत, मे बी खारदुंगला त्यांना परमिशन नाही मिळणार असं ते म्हणाले. पण डिपेंड्स आणि 2-3 दिवसात आणि काय आपल्याला माहित नाही. आणि खूप स्नोफॉल आहे आणि रस्ता टोटली ब्लॉकच आहे. म्हणजे तिकडचं वातावरण कसं 15 मिनिटात आपण काय सांगू शकत नाही, बदलतं. थंडी वाजली म्हणून घालायचं, परत गरम व्हायला चालू होत आहे. ते सगळं मजा येते. निसर्ग म्हणजे निसर्ग काय आहे तो तिथे जाऊन आपल्याला. आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा ऊन होतं ऍक्च्युली चालू जेव्हा केले तेव्हा. नंतर थोडं गरम व्हायला लागलं, मग मध्ये थोडीशी थंडी वाजायला लागली, कुठेतरी जरासा स्नोफॉल पण झाला. पण करता करता आम्ही म्हणजे जवळपास 5:45 स्टार्ट केलेली राईड 38 किलोमीटरची चढण्याची. शेवटचा पोचता पोचता आम्हाला 5:30 वाजले संध्याकाळचे. आणि इतकं सडनली अर्ध्या तासात वेदर चेंज झालं, इतका वारा सुटला आणि -3 ला टेम्परेचर गेलं. बापरे. आम्ही ऍक्च्युली इतकं छान डिसाईड केलेलं की आपण हे रील करूया, आपण असे फोटो काढूया, सायकल उचलूया, असं करू तसं. असं तिथे काहीही झालं नाही. गेलो जेव्हा आम्ही तिथे इतका वारा आणि इतकी थंडी होती -3. आम्हाला अक्षरशः ग्रुप फोटो काढताना सुद्धा असं म्हणजे बापरे, पटपट 3-4 फोटो काढूया आणि आपण पहिला खाली जाऊया, कारण की स्नोफॉल चालू झाला तर मग आणखी खाली जाणं सुद्धा डिफिकल्ट होईल आपल्याला. इतकं सडन वेदर चेंज होतं. त्याच्या हाताचे पण मला वाटतं तुला हे झालं ते काय म्हणतात सेन्सेशन नसतं. मग आम्ही ग्लाउज चेंज करून मग खालती आलो. मग जसं जसं एक अर्धा तास पाऊण तास झाला, मग खालती चहा घेतात तिथं मग जरा नॉर्मल झालं. म्हणजे कंडिशन एकदमच चेंज झाली. मला पण थंडीवर झाली, म्हणजे जॅकेट दिलं हिच्याकडे. एवढं सगळं फोटोचं प्लॅनिंग होतं. आणि खाली येताना रोहन मला सायकल चालवताना विचारतो, श्रद्धा फर्स्ट लेडी आहे जी तिथं आपली बेळगावची, तिचा फोटो घेतलास काय? मी म्हटलं तू नाही घेतलास काय सिंगल, कारण एकमेकांना आम्ही विचारतो तिचा फोटो घेतला काय, अरे तुझी बायको आहे, तू फोटो घेतलास काय? अरे बाबा तसं नाहीये. म्हटलं मला तिथं थांबायला होत नव्हतं, फोटो कुठला तिचा घेतलं. म्हणजे मी एवढे प्लॅनिंग असतात पण डोक्यातनं निघून नाही. तिथल्या क्लायमेट कंडिशन बरोबर. सोशल मीडियाचं थोडंसं छोटंसं पेज आहे, तर त्यामुळे मी थोडंसं लिहित असतो थोडंफार, जास्ती नाही. तर तिचं मी डोक्यात एक राईटअप रेडी करून ठेवलं सगळं. मला माहिती होतं काय लिहायचं आहे, पण ते अनफॉर्च्युनेटली काय झालं, मी पण फोटो घेऊ शकलो, तो पण नाही घेऊ शकला. अरे बापरे.
त्यामुळे ते राहिलं, पण ग्रुप फोटो झाले आमचे सगळ्यांचे. हां. छान. मग सर म्हणजे सायकल चालवत जाणं आणि आधीच क्लायमेट चेंज इतकं होतं, वरती गेल्यानंतर ब्रिदिंगचा पण एखाद्या वेळेस त्रास होऊ शकतो. मग आपल्याला म्हणजे ऑक्सिजनची गरज जास्त लागतेच, एनर्जी लागते. सायकल चालवायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात. मग ते सगळं कसं मॅनेज झालं तुमच्याकडून? बेसिकली त्यांच्या बॅकअप व्हेकलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर असतात, पण काय आहे जेव्हा तुम्ही लेहला येता ना तर ती व्हेकल साईडला जाते. म्हणजे लेहमध्ये यू आर नॉट अलाउड अदर व्हेकल्स, म्हणजे दुसऱ्या डिस्ट्रिक्ट किंवा दुसऱ्या जागांचे व्हेकल्स अलाउड नाही. मग त्यांनी आपली पर्सनल व्हेकल ठेवलं ज्याच्यामध्ये ऑक्सिजन अवेलेबल नव्हतं. अच्छा. आणि आम्हाला एवढं माहिती होतं की आम्हाला कम्प्लीट करायचं आहे, काय त्रास होणार नाही मोस्टली. झाला तर फक्त थंडीचा त्रास होईल हे एक डोक्यात होतं. मी 2दा एक्सपिरियन्स केलेलं, सायकलवर नाही पण बाईक आणि कारमध्ये. ह्यांनी तर ऑलरेडी सायकल प्लस बाईक हे 4-5 वेळा केला असता त्यांनी. आणि आमचं बोलणं झालं की काय नाही. हां, त्यांनी एक आम्हाला इन्स्ट्रक्शन कंपल्सरी दिलं आणि त्यांनी पण सांगितलं ड्रायव्हर की ज्याला कोणा ब्रिदिंगचा त्रास झाला तो तिथनंच परत खाली जाईल. कारण खाली हे सोपं झालंय ना, गाडी सायकल तुम्हाला पायडलिंग करायची गरज नाही, तुम्ही येता खाली आणि हळूहळू खाली यायला लागेल तुम्हाला ऑक्सिजन मिळतेच. हे बेसिक हे होतं. पण आम्ही तर ऐकलं इथं सोडून दिलं कारण की शेवटी हेच होतं ना की वापस जाणार कुठं, वापस बेळगावला आम्ही असं येऊ शकणार नाही ना. सो आम्ही हळू काय झालं, हां म्हणजे आम्हाला खालती सीटवर बसायला त्रास होत होता, हेच होतं त्रास, बाकी काय नव्हता. खायला प्यायला होते, अंडी घेतलेली आम्ही कॅरी केलेले, केक होता, चिक्की होती, करदंड होता बेळगावचा, हे सगळं घरातल्या दिले केक सगळे म्हणजे सगळं होतं आमच्या बरोबर गाडीमध्ये किंवा बॅगमध्ये. तर आम्ही खात खात गेलो आणि मला वाटतं जिथं आम्हाला मे बी एक चांगला सायकलिस्ट व्यवस्थित अतुल सारखा किंवा मामांसारखा जे एक 20 ब्रेक घेत असतील किंवा 10 ब्रेक, आम्ही 30-35 ब्रेक्स घेतले असतील, जास्ती घेतले ब्रेक्स, एवढंच डिफरन्स काय नाही, पण जास्ती ब्रेक घेतले आणि व्यवस्थित चहा पिला, मध्ये त्याचे चहाचे व्हिडिओ आणि फोटो काढले. मग मात्र झालं की बाबा आता टाइम झालाय, आता जास्ती फोटोज नाही काढायचे कारण आपल्याला पोचायचं आणि त्यातनं खाली पण यायचं ना. कारण खाली असं नाही की एकदम उतारते म्हणजे तुम्ही 15 मिनिटात पोहोचणार. दॅट ऑल्सो विल टेक अराउंड 1.5 to 2 hours. आणि स्पीड कंट्रोल करायचं होतं. तर माझा एक मित्र आहे संतोष शानबाग म्हणून, मी त्याला एकदा फोन केला की येताना मला एक जरासं गाईड कर म्हणून कसं करायचं. त्याने क्लिअर सांगितलं जर स्नोफॉल झाला तर तू खूप स्लो आहे, अजिबात मोबाईलनं व्हिडिओ काढू नकोस. मला सवय आहे ना व्हिडिओ काढायची, मोबाईल पहिला पॅक करून ठेवटलेला कारण की काय होतं स्लिपरी होतंय आणि एक काळसट होतं ते, आणि ते कळत नाही, रोडचं एंड असं वाटतो आणि ब्रेक आपण अचानक दाबतो. सो हे सगळे आस्पेक्ट्स होते. तर हे मला कळालं की आता स्नोफॉल तर नाही, त्यामुळे कोणाकडे बोलायची गरज नाही. जे झालं असतं तर मी नक्कीच त्या टायमाला सांगितलं की असं असं आहे आणि आपल्याला असं करायचं आहे म्हणून. पण फॉर्च्युनेटली काय असं झालं नाही, एकदम क्लायमॅटिक कंडिशन सुंदर मिळाले आम्हाला, सगळं व्यवस्थित झालं, आम्हाला कुठे त्रास नाही झाला. नेक्स्ट आम्ही पोहोचल्यानंतर देखील आमचं स्वागत त्यांनी इतका छान केला आणि त्यांनी आम्हाला फेलिसिएट करून ट्रॉफीज दिले आणि त्यांनी सांगितलं की असं असं वी आर दी वन अमंग ओनली क्लब्स इन इंडिया त्यांच्या ग्रुपमध्ये केलेले की जे विदाऊट हे आणि विदाऊट काय हेल्थ इश्यूज पण, सपोर्ट पण आणि हेल्थ इश्यूज पण तुम्ही पार केलाय म्हणून. आणि त्यांनी ॲप्रिसिएशन टोकन म्हणजे हिला पण चांगलं दिलं की ती वाटलंच नाही की हे म्हणजे असे एक लेडी येऊन असं आमच्याकडे येऊन व्यवस्थित करून जाईल म्हणून. त्यांच्यासाठी पण एक इन्स्पिरेशन ठरले की लेडी येऊन चांगलं करून गेली. नक्कीच ना. मग त्या गोष्टीचं प्रेशर असतं का जेव्हा आपण सायकलिंग करायला निघतो की एखाद्या क्लबनं आपल्याला स्पॉन्सर केलंय किंवा त्यांच्याकडून आपण जातोय, या गोष्टीचंही प्रेशर थोडं असतं का माइंड? मला ह्यांच्याबद्दल माहिती नाही, मला खूप होतं प्रेशर. पहिला दिवस मला त्रास झाला. मॅडम मी थोडं रोहन बद्दल सांगतो. मी रोहन बरोबर भरपूर मोठ्या म्हणजे जास्त किलोमीटरच्या राईड केल्यात किंवा ज्या टफ आहेत, चॅलेंजिंग आहेत. अतुल पण मला नेहमी सांगतो की हा जो सगळा गेम आहे, आपल्याकडे एक सायकलिस्ट आहेत बेळगावमध्ये डॉक्टर सतीश बागेवाडी सर, त्यांनी पण अशा मोठ्या मोठ्या राईड्स केल्या. त्यांनी ते नेहमी सांगतात, सगळेजण सांगतात की हा गेम माइंड डिटर्मिनेशनचा आहे. तुम्ही एकदा जर मनात ठरवलं की मला करायचं आहे तर संकट किती पण येऊ दे, तुम्ही त्याच्यावरती मात करत पुढे पुढे जाता. जर समजा तुम्ही ठरवलं की नाही आता मला उद्यापासून सायकल चालवायला होणारच नाही, असं ह्या राईडला आम्हाला प्रत्येक दिवशी रात्री वाटलं की उद्यापासून नाही होणार, बस झालं आता. पण नेक्स्ट डे सकाळी परत 4-4:30ला सगळे उठून रेडी होतात आणि कारण ठरवलेलं असतं मनामध्ये. एकदा तुम्ही डिटर्मिनेशन तुमचं पक्का असतं ना की मला करायचं आहे, तर मग ही संकट येत नाहीत मॅडम. ऑटोमॅटिकली तो शाहरुख खानचा डायलॉग आहे ना तसं आहे की तुम्ही एकदा मनात ठरवलं की मग निसर्ग तुमची साथ देतो. बरोबर. ऍक्च्युली हे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सुद्धा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे ठरवतो ते केलंच पाहिजे आणि ते होतंच मग ठरवलं की एकदा. मग रोजचं तुमचं शेड्यूल फिक्स असेल की आज आपण इथं जाऊन थांबायचं किंवा असं काही असतं का ते ट्रॅव्हलिंग मध्ये? फिक्स असते, म्हणजे आज इथपर्यंत आपण जाऊन हॉल्ट करायला करायचंय. उद्याचं शेड्यूल फिक्स असतं की उद्या आमचं 70 किलोमीटर्स आहे, तिथं जाऊन स्टे आहे, हे रोजचं फिक्स असायचं शेड्यूल. टायमिंग मागं पुढं व्हायची थोडं. इथं 70 किलोमीटर ठरवलेले असतात. आम्ही घरातनं बाहेर पडतो तेव्हा बेळगावला
आणि ते करतो पूर्ण आम्ही इथे. आणि आम्हाला माहित असतं की आता समजा 5 वाजता निघाले तर आम्ही 8 वाजेपर्यंत 8-8:30 पर्यंत 70 किलोमीटर कंप्लीट करून घरी येणार. तिथे तसं होत नाही, तिथे 70 किलोमीटर ठरवलेलं असतं आणि संपत नाही किलोमीटर. म्हणजे 12-1ला पोहोचणं असं वाटतंय, पण आम्ही संध्याकाळी 4-5ला पोहोचतो. 5ला पोहोचतो असं. हा, ओव्हरऑल तुम्ही जर असं म्हटलं की आम्ही त्यांनी पण एक प्लॅन दिला आम्हाला, कोण त्या MTB काश्मीरच्या ग्रुपने, की बुकिंग्स राहायचे आणि खायचे मग प्यायचे कुठे संध्याकाळचे ना, हे अशी ह्या ठिकाणी असतात, त्यामुळे तुम्हाला ते कव्हर करायला लागेल तेवढं. सो आम्हाला डोक्यात होतं की हा बाबा आज किती किलोमीटर करायचं आहे, आज कारगिलला जायचं आहे, तर आज कारगिलला द्रासपासून कारगिलला एवढे किलोमीटर 60 किलोमीटर करायचंच आहे. सो काय मग ते 12ला संपवा किंवा 2ला संपवा तुमच्यावर आहे. मग आम्ही होईल तेवढं कुठे जास्ती थांबत नव्हतो. आम्हाला फोटोग्राफी मिळाली, चला ठीक आहे, प्रत्येक ह्याला तुम्हाला सेम भेटणार आहे तिथं, म्हणजे असं तुम्हाला वेगळं काय नाही. पण प्रॉब्लेम काय होतोय की एक ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की काहीतरी तुम्हाला क्लाउड्स छान दिसालेत, लाइटिंग छान आलंय, कुठेतरी डल क्लाउड्स आलात, मग इथे थोडे फोटोज घेऊया, मग कुठेतरी बर्फ दिसायला छान बॅकग्राऊंडला, असं प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं तुम्हाला भेटणार. पण ओव्हरऑल बघितलं ना, ते सगळं तिकडचं जसं डेझर्ट भागच आहे आणि त्याच झाडी नसल्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे. पण आमचे हे जे म्हटलं सगळं, इव्हन आम्ही जेव्हा इकडनं कन्याकुमारी किंवा ह्यानी गेले ना, मामांनी गेले, तो एव्हरीडे आम्हाला एवढं करायचं आणि इथं आम्हाला थांबायचं, असं एक आमचं प्री प्लॅन असते. असं उठून सुटलो असं नाहीये, थोडं प्री प्लॅन असते, कुठे थांबायचं, किती किलोमीटर आज चालवायला पाहिजे, आजची ताकद उद्या थोडी वाचवायला पाहिजे, हे सगळं असं प्लॅन असते. बरोबर. ओव्हर एक्झर्शन नाही करून घ्यायला पाहिजे, कारण असल्या ठिकाणी तर नक्कीच नाही. कोण प्लॅन जरी करत असतील ना, तर त्यांना एक व्यवस्थित एक राईटअप ठेवून ते प्लॅन करायला लागेल. आता काय होतं, 10 किलोमीटरनी 5 किलोमीटर एक्सेस जरी झालं ना, तर तुमच्या नेक्स्ट दिवसाच्या राईडवर इफेक्ट पडतो तो. मग तरी एखादे म्हणजे आता तुम्ही वरचेवर असल्या सगळ्या ट्रिप करत असता म्हणून ठीक आहे, पण एखादा सामान्य माणूस किंवा नुकतंच सायकलिंगसाठी स्टार्ट केलेला आहे असा एखादा ग्रुप, किती अशी एनर्जी म्हणजे किती किलोमीटर तो दिवसाला व्यवस्थित चालवू शकतो आणि नेक्स्ट डे साठी आपली एनर्जी सेव्ह करू शकतो? नवीन माणसाला मॅडम 5 आणि 10 किलोमीटर खूप झाला. खूप झालं. फर्स्ट एक महिना खूप झाला, म्हणजे खरोखर चांगला आहे. अप्रिशिएट करतो. आमच्यावर येतात तर पहिला 2 किलोमीटर फास्ट येतात आणि नंतर ते फुसून मग ते थांबले असतात. मग मीच तर स्वतः किंवा आम्ही सांगतो त्यांना की तुम्ही इथनं आता परत चला. म्हणजे समजा आज एक आमच्या क्लबने राईड घातली की आज खानापूर टोलला जाऊन परत यायचं आहे RPD पासून, म्हणजे 30 किलोमीटरची राईड आहे असं मी घालतो. मग नावं येत राहतात, श्रद्धा जॉईन केली, भास्कर केला, मी केलो, हा केला, असं जॉईन होतंय. मग त्यात नवीन कोणतरी खालती जॉईन करतातच. मग तेना काय होतंय, सर मी फक्त 10 किलोमीटर केलं कसं काय नाही, तुम्ही 5 जायचं आणि 5 तुमचं बघितलं आणि टर्न करून टाकायचं, तुम्ही पुढे नाही यायचं. सो तसं नेक्स्ट डेला तुम्ही 10 करा ना 12 करा. सो ओव्हरऑल ते बघत मोटिवेट घेतात, हे नाही करत मी का नाही म्हणतो, एक ऑटोमॅटिकली ते म्हणतात की डिटर्मिन मनात चालू होतं, डिटर्मिनेशन की बाबा मला करायचंच आहे म्हणून. स्लो ओव्हर अ पिरियड ऑफ 15 days ते ऑलरेडी आले असतात. बरोबर. तो हेच एक मोठे आहे खरं. 5 आणि 10 किलोमीटरची सायकलिंग केलेलं म्हणजे खूप चांगलं. आता इनिशियली कोण स्टार्ट करतं ते खूप चांगलं आहे. KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಹರು ನಗರ್ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ. ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ. BMT ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ. ವಿಳಾಸ: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-255-2500 ಮತ್ತು 2473-777. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099. ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ, KLE ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ, ವೇಣು ಧ್ವನಿ. मग आपल्यासोबत अशा कोणकोणत्या गोष्टी आपण कॅरी करायला पाहिजे जेव्हा आपण असं लॉंग डिस्टन्स कव्हर करणार असतो? लॉंग डिस्टन्ससाठी मॅडम खूप काय कव्हर आला बाहेर. पण जेव्हा हे एक छोटे राईड्स करतात ना, भले एक 5-10 किलोमीटरला, एक बॉटल पाणी कंपल्सरी, पाण्याची एक बॉटल ठेवायची, इलेक्ट्रॉल त्याच्यामध्ये म्हणजे एक पॅकेट ठेवायचं पायात घालायला, आणि चिक्की किंवा काहीतरी एक चॉकलेट ठेवायचं शुगरसाठी. एवढं खूप काय गरज नाही. 5-10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 25-30 किलोमीटर पर्यंत. 50 किलोमीटरच्या वरती जेव्हा जाता तेव्हा थोडं काहीतरी खाऊन यायला पाहिजे घरातनं, किंवा इडली बाहेर. आम्ही कार्बोहायड्रेट्स म्हणतो. आम्ही काय करतो, कुठल्याही रेस किंवा कुठल्याही मोठ्या इव्हेंटच्या आधी ना 4-5 दिवस
कार्बोहायड्रेट इंटेक स्टार्ट, म्हणजे भात चालू करतो खायला. खूप सारं भात किंवा कार्ब लोडिंग मध्ये भात किंवा इडली. मला तर कुठेही गेलं तर आठवतं मला इडली पाहिला पाहिजे, पण नॉर्थ साईडला इडली मिळतच नाही. सो जे काय मिळतं ते खात होतो आम्ही. आणि कधी कधी असं होतं की आपण उगीच सगळ्या जास्त गोष्टी कॅरी करतो, तेवढ्याची गरजच नसते. म्हणजे आपल्याकडे चिक्की असते, प्रोटीन बार असतात, इलेक्ट्रोलाइट्स असतात, पण तो म्हणाला तसं बेसिक जर आपलं क्लिअर असेल की किती खाल्ल्यानंतर, आता एक बनाना खाल्ल्यानंतर किती किलोमीटर आपली बॉडी आपल्याला साथ देणार आहे, एक प्रत्येकात इंडिव्हिज्युअलायझेशन आहे, त्यांनी ठरवावं. पण आता असं आमच्या सगळ्या ग्रुपचं एक आहे की सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करत नव्हतो, कारण आम्हाला टाईममध्ये निघायचं होतं. 5ला आम्हाला रेडी व्हायचं होतं, 5:30-6ला राईड चालू करायची होती. मग त्यावेळेला तिथं नाश्ता मिळायचा नाही. मग आम्ही सकाळी उठलो की घरनं आम्ही केक नेलेले, केक खायचो आणि एखादं केळं किंवा इलेक्ट्रोलाइट थोडंसं लोड करून आम्ही 1-1.5 तास पहिला सायकलिंग करायचो. कारण हे सगळे सीझन सायकलिस्ट म्हणायला हरकत नाही, आम्ही करतो सायकलिंग. पण नवीन ह्याने सायकलिस्टने असं करायचं नाही की एम्प्टी स्टमक बाहेर पडलाय, किंवा नेटवरती इंस्टाग्रामवरती आता भरपूर व्हिडिओ येतात की ब्लॅक कॉफी प्या आणि लगेच इन्स्टंट एनर्जी मिळते. मग लोक काय चूक करतात, कारण मी ही स्वतः केलेली आहे चूक, म्हणून मी सांगतो की ब्लॅक कॉफी पितात आणि डायरेक्ट 50 किलोमीटरच्या राईडला बाहेर पडतात. मग कदाचित तुम्हाला हेडेक जाणवू शकतो. जर समजा तुम्हाला चक्कर आली, बीपी लो झालं, ते तिथं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन ह्या गोष्टी करायच्या नाहीत. तो म्हटलं तसं पहिला तुम्ही 5, 10, 15, 20 असंच टार्गेट ठेवून चालू करा. प्रत्येक सायकलिस्टने खारदुंगला करायलाच पाहिजे, पण प्रत्येक सायकलिस्टने पहिल्यांदाच खारदुंगला करायला नाही पाहिजे. थोडंसं प्रॅक्टिसमध्ये या, 1-2-3 वर्ष सायकल चालवा, मग नक्की डेफिनेटली ईच अँड एव्हरी सायकलिस्ट कॅन डू. आपल्याला कसं आता गाडी चालवताना पेट्रोल लागते, पेट्रोल संपलं की आणि परत पेट्रोल घालायचं आणि गाडी चालते, आणि संपलं की आणि चालते. सेम थिंग आहे आपल्या ह्युमन बॉडीबरोबर. खाणं पाहिजे, पिणं पाहिजे, इलेक्ट्रोलाइट किंवा पाणी पाहिजेतच, आणि खायला पाहिजे, सो दॅट तुमचं नेक्स्ट आणि असं प्रत्येक तासाला करायला पाहिजे. आणि त्या प्रत्येक तासामध्ये पण एक मजा आहे. त्या प्रत्येक तासामध्ये जेवढे एक समजा किती 60 मिनिट आहेत ना, तर प्रत्येक 10 मिनिटामध्ये तुम्हाला एक चिक्की खायला पाहिजे, एक चॉकलेट खायला पाहिजे. तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये थोडं काहीतरी ग्लुकोज आणि इंटेक ठेवत राहायला पाहिजे. आणि हे 45 मिनिट्स नंतर लगेच जिरते, म्हणजे जळून जाते ते. बरोबर. त्या सायकलिंगच्या तुमच्या आणि त्या क्लायमेटच्या जळून जाते. सो तुम्हाला खात पीत झाला पाहिजे. तुम्ही खाल्ला पिला नाही तर नक्की. मी तर खूप खाल्लं यांच्यापेक्षा जास्त. एक्सपिडिशन्स करून आल्यानंतर सगळ्या मित्रांचं किंवा घरातल्यांचं पहिला प्रश्न हा असतो की तुमचं वजन किती कमी झालं सांगा. 10 दिवस सायकलिंग करून आलं, वजन किती कमी झालं? माझं हायस्ट झालं. नाही, होतंय, कारण साधारण एक 700 कॅलरी 7000 कॅलरी बर्न झाल्यानंतर 1 किलो वजन कमी होतंय. पण तेवढं असं गणित आहे शास्त्राप्रमाणे. पण ऍक्च्युली काय होतं की जेव्हा आम्हाला हा म्हटलं तसं प्री एनर्जी लोडिंग करायचं असतंय, ते आम्ही कॅलरी जेवढ्या बर्न करणार त्याच्यापेक्षा जास्तच लोड करतो. त्याच्यामुळे वजन कदाचित 1-2 किलो वाढतंय वजन. आणि या सगळ्या गोष्टींकडे तसं लक्ष द्यायचं नसतं. या अशा सगळ्या एक्सपिडिशन्समध्ये सगळ्यांचं झालं 4-4, 5-5, 6-6 किलो वजन कमी झालं. तर पण असं नाही आहे की वजन कमी करण्यासाठी, आता पंढरपूरच्या वारीला जातात लोक, ते म्हणतात मी 12 दिवस चाललो, माझं 4 किलो तरी वजन कमी व्हायला पाहिजे. पण त्या 12 दिवसात तू किती खाल्लास ते तू कॅल्क्युलेट केलास काय, की कॅलरी किती खाल्ल्या आणि किती बर्न झाल्या ते. जर समजा तुम्हाला वजन कमी करण्यासाठीच जर जायचं असेल एखाद्या एक्सपिडिशनला, तर तुम्ही ते टार्गेट ठेवून जाऊ शकता. पण त्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी लॉस होण्याची शक्यता फार जास्त आहे, की कदाचित तुम्हाला माहित नाही की पुढचं टेरेन काय आहे. तुम्ही सडनली उठून तिथे गेलेला आहे आणि तुमची जर समजा एनर्जी लॅक झाली तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. म्हणून हे टार्गेट कोणी ठेवू नका प्लीज कुठल्याही सायकलिस्टनी, की मी वजन कमी करण्यासाठी जातोय. नक्कीच. म्हणजे कुठलंही फिटनेस मध्ये आपण ज्यावेळी अशा काही ऍक्टिव्हिटीज करतो त्यावेळी एक माणसाला वाटत असतं की आपलं थोडंसं तरी वजन कमी व्हावं, वेट लॉस व्हावा. या दृष्टिकोनातून असे फिटनेस क्लब वगैरे जॉईन करतात आणि त्याच्या माध्यमातून मग ह्या अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. तर सर, खारदुंगला खिंडची सर केली तुम्ही, ते करण्यासाठी काही असं प्रोसिजर असतं का की हे सगळं आपण नियम अटी पाळल्या पाहिजेत किंवा असं काही? डिसिप्लिन आहे त्याला एक, म्हणजे प्रोसिजर नाही पण एक डिसिप्लिन आहे की तुम्ही खारदुंगला म्हणजे खरोखर असं रात्री उठून मी जातो असं नाही आहे. मी म्हटलं ह्यांनी म्हटलं जसं डिटर्मिनेशन आहे, मला स्वप्न आहे, मी बघणार नाही, त्याला श्रम द्यायला पाहिजे. यू हॅव टू वर्क ऑन इट. मी खरोखर म्हणजे खूप कमी याच्यामध्ये केलं. मे बी माझ्याकडे मसल मेमरी होती आधीपासून, स्पोर्ट्समॅन असल्यामुळे मसल मेमरी आहे, पण मला वाटतं तिघं पण आणि मामाने पण म्हणजे डेडिकेटेडली प्रॅक्टिस केलेत. जसं त्यांनी म्हटलं जांबोटी त्यांनी गेले, मी एकदा पण जांबोटी नाही गेलो. मला खालती जाऊन आणि वरती नाही बाबा कंटाळा येतो, असं म्हणजे बोरिंग होतं असं वाटतं, आणि उद्या करूया असं ढकलत. पण ह्या लोकांनी खरोखर त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला सिन्सिअरली अटेम्प्ट केलेत.
आणि प्रोसिजर खरंच नाही आहे, पण डिसिप्लिन आहे की तुम्ही डेली एक 25-30 किलोमीटर्स मिनिमम फॉर 3 मंथ्स तुम्ही प्रॅक्टिस केला आणि मला वाटतं एक 20 वेळा 25 वेळा जसं म्हणतं जांभोटी किंवा चोरलाघाट एक 4-5-7-8 वेळा केला, मग तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स येऊन जाईल इझिली, म्हणजे इझी होऊन जाईल तुम्हाला. नाहीतर मग थोडं डिफिकल्टीज फेस करायला लागतील, काय एनर्जी लॉस किंवा मला ताकद नाही, मला पुढे जाईना ते होईल. पण सिम्पल आहे की तुम्ही प्रॅक्टिस केला की डेफिनेटली यू कॅन कॉन्कर एनी वर्ल्ड. मग या सगळ्या प्रवासासाठी कोणत्याशा वेगळ्या टाईपच्या सायकल आपण यूज कराव्या लागतात का? सायकली म्हणजे मेन म्हणजे पहिला गिअरच्या सायकल, बर. त्याच्याशिवाय आपण ताकद लागू शकत नाही आपली. अच्छा. MTB सायकल्स त्या शक्यतो आपण वापरू शकतो. MTB म्हणजे बेसिकली माउंटन टेरेन बाईक्स, म्हणजे माउंटन ज्या क्लाइम्बिंग्सला यूज करतात, क्लाइम्बसाठी थोडंसं इझी होतात त्या. पण शेवटी काय होतं म्हणजे तुम्हाला उतारतेला आणि डिफिकल्ट, तुम्हाला ते पुढे जात नाही सायकल. आणि जेव्हा तुम्हाला फ्लॅट रोड मिळतोय म्हणजे असा एकदम प्लेन रोड आहे, तुम्ही किती पण ताकद लावा ती सायकल जात नाही, कारण की त्याचं टायर जाड असते आणि त्याचं गिअरचं एक लेवल असते, तिथंच ती सायकल जाते. सो त्याचे आपले आपले ॲडव्हान्टेज आहेत आणि आपले आपले डिसएडव्हान्टेज आहेत. पण अशा एक्सपिडिशनला MTB सायकल आहे, म्हणायचं MTB इज द बेस्ट सायकल. आणि ज्या दुसऱ्या तुम्ही रेस करता त्याला रोड बाईक्स म्हणतो आम्ही. रोड बाईक्स म्हणजे त्याचे टायर खूप छोटे असतात आणि ती स्पेसिफिकली ती एरोडायनॅमिक शेपमध्ये तयार केली असते की तुम्ही वाकून त्याला स्प्रिंटमध्ये म्हणजे खूप ह्याच्यामध्ये जाऊ शकता. कारण की ही सायकल तुम्ही प्लेन रोडला कुठलाही माणूस त्याला 25च्या स्पीडनं पळू शकत नाही. श्रद्धा मॅडम, तुम्ही एक पहिल्या सायकलपट्टू म्हणून आज म्हणजे इंट्रोड्यूस करून देतोय आपण की ज्यांनी खारदुंगला केलं, तर कसं वाटतंय मग आता तुम्हाला? खूप छान वाटतंय आणि थँक्स टू अतुल. त्यांनी जर इतकं आम्हाला फोर्स केलं नसतं तर मी अटेम्प्टच केलं नसतं कदाचित. पण थँक्स रोहन, भास्कर तरी असतोच कायम, आणि रामनाथ सर खूप हेल्प केली आणि थँक्स. त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि आमचं टीम आम्ही खूप छान 7-8 दिवस, इट वॉज रिअली मेमोरेबल हे ट्रिप. म्हणजे सांगायचं असं की मी होतोच बरोबर. आमच्या ग्रुपचं असं ट्युनिंग आहे की आम्ही फर्स्ट डे श्रद्धाला घरातनं 4-5 लोकांचे कॉल आले, म्हणजे रिलेटिव्हचे, की तू एकटीच जातेस, मुलगी त्यांच्याबरोबर, लेडी एकटीच जातेस, कसं चालवणार तू सगळं. आणि पूर्ण जाईपर्यंत ऑर्गनायझिंग टीम पासनं येईपर्यंत फक्त एकटीच लेडी होती. तर ती म्हणाली काय नाही, माझे मित्र आहेत, आमचा ग्रुप आहे आणि आम्ही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये असतो, फक्त काय टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे, इथे टॉयलेट्स अवेलेबल नाही आहेत. म्हणजे आहेत अवेलेबल सगळ्या ठिकाणी आहेत टॉयलेट्स, पण क्लीन नाही आहेत, ज्यांना दरवाजे नाहीत असे टॉयलेट्स आहेत. मग ते थोडं ॲडजस्ट केलं तर होऊन जाईल मला. मग तिनेच स्वतः ठरवलेलं असल्यामुळे ती करू शकली. बरोबर. नाही, एका लेडीजसाठी टॉयलेटचा प्रश्न म्हणजे खूपच मोठा झाला तो. खरंच खूपच छान वाटलं. मग याच्या व्यतिरिक्त फिजिकली काही अशा गोष्टी झाल्या का, किंवा फिजिकली त्रास असा किंवा हेल्थ इश्यूज असे काही होतात का अशा प्रवासादरम्यान? हे म्हणजे बिकॉज ऑफ ऑक्सिजन लेवल कमी असतं ना, ते ओव्हरऑल स्टार्ट होतं श्रीनगरपासून, थोडं होतं आहे. पण मला वाटतंय अद्भुत ठरवून म्हणजे एक साधारणतः 65% राईड आमची जेव्हा संपली, जेव्हा आम्ही ऑलमोस्ट 14,000-14,500 फीटला वरती होतो ना, तिथनं मग थोडंसं आम्हाला काय झालं, म्हणजे राईड करताना थोडं होत होतं की नाक जरासं म्हणजे घट झालंय, कारण की आत थोडंसं म्युकस किंवा क्लॉटिंग आहे कळत होतं. पण नाकाने काढायचं नाही, कारण की ते काढलं की आणि ब्लिडिंग होणार म्हणून मी कधी काढत नव्हतो. घरी आल्यानंतर मग ते गरम पाणी थोडंसं गेलं की नाही, मग तो क्लॉट निघून जायचा आणि रात्री थोडंसं ओपन व्हायचं नोज. पण रात्री झोपल्यानंतर ना आम्ही पाणी प्यायला उठायचो, कारण की थ्रोट ड्राय असायचा, सुकायचा, नाक पण ड्राय असायचं, श्वास घेताना मन असं हे व्हायचं आणि मग ते हे करून ड्राय व्हायचं, कारण की तिथलं सगळं ऍक्च्युली ड्राय क्लायमेट, तिथलं थंडी असते पण ड्राय क्लायमेट. सो तो एक थोडासा बॅड एक्सपिरियन्स, कारण की झोप पाहिजे होती, मिळणार एक 3-4 तासाची झोप, त्याच्यात हे 2दा पाणी प्यायला उठायचं आणि त्यात आणि वॉशरूमला उठायचं. सो हे थोडासा हे होतं, पण काय नाही, ते ऑप्शन्स आम्हाला नव्हते. सो 3 दिवस तो जाणवला. आणि लेहमध्ये तर लिटरली नेक्स्ट दिवशी खारदूनच्या आधी मला झोप म्हणजे झालीच नाही ती ऍक्च्युली. ती कधी आलो, झोपलो आणि कधी उठून गेलो कळालंच नाही. सो ते एक होतं थोडं. पण त्याच्यासाठी काय मला वाटतं, थोडंफार मॉइश्चरायझिंग क्रीम आणि थोडं पाणी पित राहायचं. त्याला काय ऑप्शन नाही आहे त्याचं, ते आपल्यालाच जाणवतं ते की ड्राय झालंय, थोडं पाणी प्या असं. आता याच्यानंतर आणखीन कुठले तुमचे प्लॅनिंग्स आहेत का पुढे जाऊन, की ते तुम्हाला करायचं आहे? सध्या तरी अजून काही नाही. पण ते सांगू शकत नाही, हे नंतर घरातले ऐकणार आहेत. घरच्यांचा विषय काढलात म्हणून मग तुमच्या सर्वांसाठी म्हणजे घरच्यांचा कसा सपोर्ट होता, किंवा घरच्यांचं काय मत होतं या राईडसाठी? घरच्यांचा सपोर्ट होतात, घरच्यांच्या सपोर्ट शिवाय, फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय शक्यच नाही. म्हणजे प्रत्येकाची 2-2 मुलं आहेत, त्यांच्या एक्झाम्स हे ते, मग आज कुठले तरी आजी आजोबा येऊन त्यांनी मॅनेज केलं म्हणून हे सगळं शक्य झालं. अदरवाईज खरंच शक्य नाही, पॉसिबलच नाही आहे. तुम्ही सगळे प्रोफेशनली वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करताय, तर ते प्रोफेशन आणि हे सायकलिंगसाठी म्हणजे प्रॅक्टिस करणं किंवा
ते एकत्र येणं, एवढे एवढे दिवस बाहेर जाणं, कसं मॅनेज करता तुम्ही? आवड असली की सवड होते. ते तर एका वाक्यातलं झालं, पण इन डेप्थ. माझ्या बिझनेसमध्ये म्हणजे मी स्टॉकिस्ट आहे, तर मी सगळं प्लॅन करून गेलो की हां आता नेक्स्ट 8 डेजला मला कोणाकोणाला काय माहिती ते माझ्या असिस्टंटला सगळं सांगून गेलो. सो त्यांनी प्लॅन म्हणजे मॅनेज केले आणि इमर्जन्सीसाठी मला फोन करा म्हटला, पण लकीली काही इमर्जन्सी किंवा काय असं स्टॉक मागवायचं किंवा असं काय नव्हतं, त्यामुळे माझं सुरळीत गेलं, असं काही प्रॉब्लेम नव्हता. अच्छा. आणि जसं रोज ह्यांच्या सगळ्यांच्या घरी रात्री व्हिडिओ कॉल्स आणि फोन्स यायचे, माझ्या घरातनं कधी कॉलच नाही आला. मीच बायकोला फोन करत होतो. येत नव्हतं असं नाही आहे, मम्मीला आणि म्हणजे वडिलांना की मी फोन डिस्टर्ब करायचं नसते मला म्हणून कधी कधी चिडतो म्हणून ते केले नाहीत. पण एक होतं की आल्यानंतर याचा सत्कार करायचा एवढं माहिती होतं, कारण की मी करून येणार हे त्यांना एक हे होतं. सो मला ते प्रेशर होतं, ते सगळ्यात मोठं प्रेशर की मला घरी पण तोंड दाखवायचं आहे. सो ते एक डोक्यात म्हणजे होतं की संपवायचं आहे म्हणून. माझ्या घरी पंढरपूरची वारी आहे. मी स्वतः 25 वर्ष पंढरपूरची वारी केली. आणि माझे आजोबा पंढरपूरची वारी चालवायचे, तर त्यावेळेला आजोबा सांगायचे की पंढरपूरला गेल्यानंतर त्यावेळेला म्हणजे ज्यावेळी मोबाईल नव्हते त्यावेळी ते वारकऱ्यांना, आपल्या दिंडीतल्या वारकऱ्यांना न्यूजपेपर वर्तमानपत्र वाचायला द्यायचे नाही. ते सांगायचे तुम्ही इथं आला ना की मग तिकडचं सगळं विसरा आणि इथं या, कारण तुम्ही 15 दिवस जे इथं येता तेच एन्जॉय करायला येता. नाहीतर घरी जाऊन तुम्हाला वर्तमानपत्र आणि मोबाईल आणि हे सगळं आहेच. त्याच्यामुळे जर तुम्हाला असे एक्सपिडिशन जास्त एन्जॉय करायचे असतील तर तिथं गेल्यानंतर इथली टेन्शन्स, इथले घरात मग माझ्या काय चाललंय, मग माझ्या मुलाचा अभ्यास झाला की नाही, आणि घरात कोण आजारी पडलाय काय किंवा काय. इव्हन असं एक झालं छोटासा प्रसंग की माझ्या मिसेसचे काका आहेत, ते इथं त्या दिवशी शेवटच्या दिवशी ते पडले इथे घरात आणि त्यांना थोडंसं नाकाला लागलेलं वगैरे. तर हिने मला लगेच रूममध्ये सांगितलं की काका पडलाय, आता पुढे कसं काय हे ते. म्हटलं तर 1 दिवस राहिलाय, तो कम्प्लीट करायचा, कम्प्लीट झाल्यानंतर बघूया. समज तू फॉरेन कंट्रीमध्ये असली असतीस कुठेतरी आणि तुला पोचायला इथे 2 दिवस 3 दिवस लागले असते, असा विचार कर की तू फॉरेन कंट्रीमध्ये आहेस आणि काही टेन्शन घेऊ नको, 1 दिवसाची राईड कम्प्लीट करून मग जायचं आपण. बरोबर. एकंदरीत खूपच चांगला एक्सपिरियन्स होता आणि आम्हालाही मजा आली ऐकताना की काय काय गोष्टी होतात ह्या जर्नी दरम्यान, किंवा सायकलिंग जेव्हा आपण करायला निघतो बाहेर किंवा एखादा सायकलपट्टू अशा प्रवासाला जातो त्यावेळी काय काय चॅलेंजेस त्यांच्यासमोर येतात आणि कसे ते फेस करतात आणि कसा हा प्रवास आपण कंप्लीट करतो, हे सगळ्या गोष्टी आपण तुमच्याकडून ऐकल्या. खूप छान वाटलं आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सायकलपट्टूंनी जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता खारदुंगला खिंड सर केली. तो प्रवास आपण ऐकत होतो, ज्यामध्ये आपल्यासोबत होते डॉक्टर श्रद्धा परुळेकर, अतुल हेरेकर, रोहन हरगुडे आणि डॉक्टर भास्कर परुळेकर यांना आपण ऐकलं. आणि त्यांच्यासोबत होते रामनाथ चोडणकर, जे कार्यक्रमाला जरी उपस्थित नसले तरी त्यांची उणीव ही त्यांच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला जाणवली. हा कार्यक्रम आपण ऐकत होतो आणि यामध्ये संपूर्ण मोहिमेत बाह्य सायकलिंग सहाय्याशिवाय यशस्वीरित्या मोहीम पूर्ण करणारा हा एकमेव भारतीय गट म्हणून या संघाचा गौरव करण्यात आला. सामान आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक बॅकअप वाहन सोबत असले तरी संपूर्ण सायकलिंगचे आव्हान त्यांनी केवळ आपल्या जिद्द, ताकद आणि सांघिक भावनेच्या बळावर पूर्ण केलं. असा हा त्यांचा प्रवास आपण आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकला. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.